नमस्कार मित्रांनो, तर चला त्र्यंबकेश्वरला जाऊया. पहिला तर आम्ही तिकीट काढली. 10:15 आम्ही नाशिक स्टेशनला पोचलो. मग स्टेशनच्या इथून त्र्यंबकेश्वरसाठी बस पकडली. तिथून त्र्यंबकेश्वरचा अंतर होता 2 तासाचा. आम्ही 2 तासांनी त्र्यंबकेश्वरला पोचलो. फायनली 5 तास प्रवास करून आम्ही पोचलो एकदाच. हे आहे कुशावर्त तीर्थकुंड. हिंदू परंपरेनुसार गोदावरी नदीचं पवित्र प्रकटस्थान मानलं जातं. अनेक भक्त इथे दर्शन घेण्यापूर्वी कुंडात स्नान करतात किंवा तीर्थ घेतात, कारण हे शुद्धीकरणाचं प्रतीक मानलं जातं. आम्ही सुद्धा तीर्थ घेऊन नाश्ता करायला आलो. नाश्ता झाल्यावर आम्ही निघालो दर्शनाला. हा सर्व मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. हे वाक्य खरं आहे मात्र. आता आम्ही आलो रांगेत दर्शनाला. बाबा, कसली मोठी रांग. फायनली 4 तासानंतर दर्शन झालं एकदाच. हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर. दर्शन झाल्यावर मंदिराच्या बाहेर येऊन इथे खूप सारी सुंदर जागा आहेत फोटो काढायला. आम्हीही मस्त चांगले फोटो काढले. चला आता घरी जायची वेळ झाली. आम्हाला तर जाऊन खूप मस्त वाटलं. आता तुम्ही पण जावा आणि हा आनंद घ्या.